आमच्या संभाजीनगरमध्ये दरवर्षी नवरात्रमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये कर्णपुरा या ठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते आणि आम्ही सहपरिवार दरवर्षी या जत्रेत जातो। तसेच देवीचे दर्शन मनोभावे घेतो। या वर्षीही दरवर्षीप्रमाणे हा कर्णपुरेचा जत्रेचा देखावा खूप नयनरम्य होता। सर्वीकडे वेगवेगळे प्रकारे झुले आणि अनेक वस्तू विकणारे लोक दिसत होते। असा हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी शहरातील नव्हेच तर खेडोपाड्यातील कित्येक लोक येतात। या जत्रेमध्ये आकर्षण हे सर्वांना असते, ज्यात वेगवेगळे प्रकारचे मनोरंजन इथे घडवले जाते। बऱ्याच दिवसापासून मुलांची इच्छा होती की आपण भूत बंगला काय आहे हे एकदा पाहूया। तर यावर्षी मी ठरवले की ठीक आहे, आपण भूत बंगल्याचा थरारक अनुभव यावर्षी घेऊन पाहू आणि आम्ही निघालो भूत बंगल्याकडे। तसे तर मुलं छोटे आहेत, परंतु त्यांचा हट्ट आणि माझी उत्सुकता या दोघांची मिळून आज आम्ही भूत बंगल्याची सैर केली आणि भूत बंगला पाहण्यास भूत बंगल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूते आम्ही पाहिली। मनात उत्सुकता आणि भीती दोन्हीही वातावरण होते। अशा या भूत बंगल्याची सैर झाल्यानंतर वेगवेगळ्या राईड्स घेण्यासाठी मुले उत्सुक होती। ही विमानाची राईड साईने सर्वात पहिले घेतली, कारण हे विमान हेलिकॉप्टर त्याला खूप आवडले आणि तो या राईडमधून बाहेर येऊच नाही लागला। अशा प्रकारे ही आमची होती पहिली राईड, ज्यामध्ये साईने खूप एन्जॉय केला। आणि त्यानंतर आलं जम्पिंग जपॅक। तसं तर पाहायला अनुभवायला खूप छान वाटतं, परंतु एक मनात भीती असते। मुलं उड्या मारतात, कूदतात, न जाणो हातपाय फ्रॅक्चर झाला, हातपायाला लागले तर काय होईल। परंतु त्यांचा आनंद आणि आपली भीती दोन्हीही एकसाथ चालू असते। नंतर बारी होती ड्रॅगन राईड। ड्रॅगन राईड मी ऐकले होते की ड्रॅगन राईडमध्ये जो व्यक्ती सगळ्यात उंच जागेवर बसतो तो खूप घाबरतो आणि काव्याला पण हे माहीत होते, त्यामुळे ती सेंटरला बसायला म्हणत होती। परंतु मला या ड्रॅगन राईडचा थरार घ्यायचा होता, पाहायचं होतं की खरंच किती भीतीदायक आहे। पहिल्या वेळेस जेव्हा ड्रॅगन सुरू झाला तर खूप आनंददायी वाटले, छान वाटले। परंतु जसं ड्रॅगनने आपला रूप विशालकाय दाखवायला सुरुवात केली, तेव्हा मात्र मला समजले की हे ड्रॅगन राईड एवढी आसान नाही आहे। ही आहे पहिली राईड जी एन्जॉय दाखवते, परंतु यानंतरची राईड मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण खूप भयानक असते। यानंतर मुलांची बारी। यांना इथे जंप करायची होती, बागडायचे होते आणि त्यांनी या गोष्टीचा मनसोक्त आनंद घेतला। खरंच बालपण हे बालपण नसतं, ते पैशात किंवा इतर गोष्टीत काउंट करता येत नाही। अशा प्रकारे इथनं आम्ही पुढे निघालो, कारण खूप साऱ्या राईड्स होत्या। यावर्षी आमच्या सौभाग्यवतीने ठरवले होते की तिला एक टॅटू बनवायचा आहे। अगोदर मी नाही म्हटलं, परंतु तिची इच्छा पाहून असं वाटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर बनवूया टॅटू। खूप ठिकाणी विचारपूस करून, घासघीस करून शेवटी एक ठिकाणी आम्ही फायनल केले आणि टॅटू बनवणे सुरू झाले। तसे टॅटू बनवणे हे काही एवढे सोपे नाही, त्यामध्ये खूप त्रास होतो। हा तर त्रास टॅटू बनवण्याच्या वेळेस आहे, परंतु त्यानंतरही या टॅटूचा खूप काही
परिणाम होतात. खाज येणे, त्यावरची खपली निघणे अशा प्रकारे वेगवेगळ्या त्रासातून, दिव्यातून या टॅटूसाठी जावे लागते. आणि टॅटू झाल्यानंतर आता पुढे आहे आकाश पाहणं. मी पाहिले की या ठिकाणी खूप सारे लोक गर्दी करत आहे आणि त्या गर्दीचे कारण मला समजले की हा भारतातील सर्वात उंच असा पाळणा आहे. त्यामुळेच की काही लोक अर्थात या पाळण्यात बसण्यासाठी गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला आमची बारी येण्यासाठी खूप वेळ लागला. तोपर्यंत आजूबाजूचा नजारा आणि ड्रॅगनमधील लोकांचे एक्सप्रेशन पाहण्यात आम्ही गुंग होतो. शेवटी जवळजवळ आकाश पाळण्यात बसण्याची वेळ आली आणि काव्याच्या आनंदाचा पारावार नाही राहिला. आकाश पाळण्यात बसल्यानंतर आम्ही उंच अशा ठिकाणी जाऊन पोहोचलो होतो. या ठिकाणाहून संपूर्ण जत्रेचे नयनरम्य असे दृश्य तसेच शहराचे प्रतिबिंब आम्ही पाहू शकत होतो. या उंच ठिकाणाहून इतर गोष्टी पाहणे मनाला खूप आनंद देणारे होते. यामध्ये खूप सारे ड्रॅगन राईड्स, त्यानंतर खूप सारे छोटे छोटे राईड्स मुलांसाठी अशा वेगवेगळ्या वस्तू या नजाऱ्यात दिसत होत्या. हे एक डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य होते. हळूहळू आमचा आकाश पाळणा फिरू लागला आणि त्यासोबतच लोकांची ओरडण्याची, आरडण्याची आणि मजा घेण्याची स्थिती वाढू लागली. खरंच भारतातील सर्वात उंच अशा रहाट पाळण्यात बसण्याचा आनंद एक वेगळाच असा होता. तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा आकाश पाळणा वरती जातो आणि त्या उंच ठिकाणाहून खाली येऊ लागतो त्यावेळेस जी भावना असते, पोटात गडबड होते, ती वाखाणण्याजोगी आहे. आणि अशा प्रकारे सर्व लोक या मजेदार राईडचा आनंद घेत होती. त्यांच्यासोबत आम्ही पण या मजेदार राईडचा आनंद घेतला. आणि त्यानंतर मात्र आता वेळ आली होती मंदिराकडे जाण्याची, कारण उशीर खूप होत होता. दुसऱ्या दिवशी कामालाही जायचे होते. साई मात्र आपल्या दुनियेत मस्त होता. तो आपल्या वेगळ्याच राईडवरती बसून या जत्रेचा आनंद घेत होता. सर्वकडे चित्रविचित्र अशी रंगीबेरंगी अशी डेकोरेशन पाहायला मिळत होती. आणि विचारू नका, मुलांचा हट्ट, हे घ्यायचे ते घ्यायचे, त्यांचा हट्ट पुरवता आणि त्यांना नादी लावता आम्ही कसे तरी मंदिराकडे जात होतो. कारण इतक्या लांब आल्यानंतर एक वेळेस देवीचे दर्शन दूरवरून का नाही होत, पण घ्यायची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही आता सर्व राईड्स मागे टाकून, छोटे छोटे स्टॉल्स, मोठे मोठे दुकाने मागे टाकून मंदिराकडे जात होतो. हे एक नवीनच होते या वर्षी. आणि हा आहे लंडनचा ब्रिज. लंडनचा ब्रिज जाण्याचे आम्ही टाळले, कारण वेळ खूप झाली होती आणि आता आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही आलो आहे कर्णपुरा मंदिराच्या द्वारावरती. यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी खूप लंबी रांग होती, तर आम्ही ते टाळले आणि या कोपऱ्यावरती असणाऱ्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. म्हणतात ना की इतक्या लांब आल्यानंतर देवाचे दर्शन जवळून घ्यावे, परंतु वेळेअभावी आम्ही ते ह्या वेळेस टाळले आणि गणपतीच्या मंदिरात दर्शन घेऊन या जत्रेची समाप्ती किंवा आमची जी राईड्स आहेत ती समाप्ती केली. त्यानंतर वापसीचा काळ हा जास्त एक्सायटेड नव्हता, कारण आता वेध लागले होते
घरी जाण्याची वेळ खूप झाला होता. मुलं छोटी आहेत, यांना घेऊन जास्त वेळ इथे रमता येणार नाही. त्यामुळे आम्ही सरळ घरचा मार्ग स्वीकारला आणि हळूहळू परतीच्या मार्गाकडे निघालो, जे की एवढे सहज नव्हते, कारण मुलांना या जत्रेतून वापस आणणे एवढे सहज नाही. अशा प्रकारची होती